नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण 2 किलोच्या अचूक प्रमाणामध्ये कैरीचं लोणचं कसं बनवायचं ते बघणार आहोत. अगदी वर्ष 2 वर्ष ठेवलं ना तरी हे खराब होणार नाही आणि त्याचा रंगसुद्धा टिकून राहतो. त्यासाठी खास टिप्स सांगितल्या आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी बघा, मी इथे 2 किलो कैरी बाजारातून विकत आणली होती. तर यासाठी कैरी कशी विकत घ्यायची, हिरवीगार कैरी घ्यायची आहे. थोडीही नरम किंवा आतून पिवळी असलेली कैरी आपल्याला लोणच्यासाठी वापरायची नाही आहे. राजापुरी कैरी भेटली तर ती तुम्ही वापरली तरीही चालेल. आता आहे ना, ही कैरी मी बाजारातून विकत आणली. घरी आल्यानंतर पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. 1-2 तास पाण्यामध्ये ठेवून द्यायची आणि मग पाण्यातून काढायची. बघा, अगदी स्वच्छ तिच्यावर काही चीक वगैरे असेल तर अगदी कॉटनच्या रुमालाने ती पुसून घ्यायची आहे. आणि नंतर मी कोरडी केल्यानंतर जिथून मी कैरी विकत घेतली तिथूनच ही फोडून आणली आहे. फोडून आणल्यानंतर आपल्याला मात्र ही कॉटनच्या कोरड्या रुमालाला पुसून घ्यायची आहे. यातल्या ज्या काही मधल्या बघा कोई आहेत त्या आपल्याला काढून टाकायच्या आहे. तर या ठिकाणी मी सगळी बघा कैरी पुसून घेतली आहे स्वच्छ रुमालाने. आता पुढची स्टेप म्हणजे या कैरीला आपल्याला हळद आणि मीठ लावून ठेवायचं आहे. म्हणजे काय होतं की यातलं एक्स्ट्राचं पाणी निघून जातं. तर यासाठी मी 1 छोटा चमचा हळद घेतली आहे आणि 1 मोठा चमचा इतकं मीठ घेतलेलं आहे. तर हे सगळं जे लोणच्याचं प्रमाण आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये अगदी डिटेलमध्ये दिलं आहे. तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा, म्हणजे तुमचं प्रमाण चुकणार नाही. आता हळद आणि मीठ या कैरीला व्यवस्थित लावून ठेवायचं. यावर अशी जाळी किंवा ताट ठेवून रात्रभरासाठी असंच हे ठेवून द्यायचं आहे बाजूला. कमीत कमी 5 ते 6 तास तरी हे असं आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे. बघा, याला असं पाणी सुटतं. आता ह्या कैरीचं एक्स्ट्राचं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. तर खाली मी एक बाऊल ठेवला आहे, त्यावर अशी एक जाळी ठेवायची किंवा चाळणी ठेवायची. यामध्ये ना आता हे मॅरिनेट झालेल्या कैऱ्या काढून घ्यायच्या आहे. यातलं हे एक्स्ट्राचं पाणी मात्र आपल्याला टाकून द्यायचं आहे. यामुळे काय होतं की आपलं लोणचं जास्त दिवस टिकायला मदत होते. आता हे पाणी मी टाकून देणार आहे आणि फॅन खाली 5 ते 6 तासासाठी तरी आपल्याला ह्या कैऱ्या अशा कॉटनच्या एखाद्या रुमालावर पसरवून ठेवायच्या आहे. म्हणजे वरचं ते जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते सुद्धा सुकून जातं. आता पुढची तिसरी स्टेप म्हणजे आपण लोणच्याचा खार म्हणजेच मसाला कसा बनवायचा ते बघूयात. त्यासाठी मी 1 मोठी वाटी इतकी इथे मोहरीची डाळ घेतली आहे. वजनी म्हणाल तर 250 ग्रॅम मी या ठिकाणी मोहरीची डाळ घेतली आहे. हलकीशी फक्त गरम होईपर्यंत आपल्याला ही भाजून घ्यायची आहे. खूप जास्त कुठल्याही पदार्थाचा आपल्याला रंग बदलू द्यायचा नाही आहे. त्यानंतर या ठिकाणी पाव कप मी बडीशोप घेतली आहे. बडीशोपसुद्धा हलकीशी भाजून घ्यायची आहे. म्हणजे या पदार्थांमध्ये काही मॉइश्चर असेल ना तर ते निघून जातं आणि आपलं लोणचं खराब होत नाही. आता त्याच पॅनमध्ये आपल्याला 1 चमचा काळे मिरे आणि 1 चमचा लवंगासुद्धा घ्यायच्या आहे. तर हे प्रमाण मी आपले मेजरिंग स्पून असतात ना त्यानुसार घेतलं आहे. तर डिस्क्रिप्शन नक्की बघा, म्हणजे तुमचं प्रमाण चुकणार नाही. 1.5 चमचा मी इथे मेथी दाणे घेतलेले आहे. हलकेसे फक्त गरम होईपर्यंत भाजायचे आहे. मेथीचे दाणे अगदी भाजले गेले तर ते कडू लागतात, त्यामुळे थोडेसेच फक्त गरम होईपर्यंत मी हे भाजले एका ताटात काढले आहे. आता मीठसुद्धा याचप्रमाणे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे किंवा भाजून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी पाव कप आणि 1 मोठा चमचा इतकं मीठ मी या ठिकाणी वापरलेलं आहे. सुरुवातीला 1 मोठा चमचा मीठ आपण कैरीला लावून घेतलेलं आहे. हलकंसं गरम होईपर्यंत मीठसुद्धा आपण गरम करून घेणार आहोत. म्हणजे मिठामध्ये काही मॉइश्चर असेल ते सुद्धा कमी होतं आणि आपलं लोणचं खराब होत नाही. या छोट्या छोट्या टिप्स आहे, या वापरून जर तुम्ही लोणचं बनवलं ना तर अगदी परफेक्ट पण तयार होईल आणि त्याचबरोबर ते जास्त दिवस टिकेल. मीठ काढून घ्यायचं आहे. आता त्याच पॅनमध्ये 2 कप मी तेल घेतलं आहे. वजनी म्हणाल तर अर्धा किलो तेल आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे. तर या ठिकाणी मी शेंगदाणा तेलाचा वापर केला आहे. तुम्हाला जे तेल आवडत असेल, व्हेजिटेबल ऑइल आवडत असेल ते तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात. मोहरीचं तेलसुद्धा तुम्ही वापरू शकतात. तेल अगदी कडकडीत गरम करायचं आहे. आपल्या एकीकडे तेल गरम होतं आहे ना तोपर्यंत बघा, मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपल्याला हे जे आपण जिन्नस सगळे भाजून घेतले आहे मसाल्याचे, त्यातले अर्धे आपल्याला मिक्सरवर फिरवून घ्यायचे आहे. तर मी आधी मोहरीची डाळ, थोडी अर्धी बडीशोप आणि अर्धे खडे मसाले असे पल्स मोडवर मिक्सरवर फिरवून घेणार आहे. याने ना हा जो लोणच्याचा मसाला आहे ना तो छान मिळून येतो आणि आपल्या कैरींना ते छान कोट होतात. हे बघा, असं पल्स मोडवर मी ते फिरवून घेतलं आहे. आता इथे तेल अगदी कडकडीत गरम झालं आहे. धूर निघतोय, तुम्ही बघू शकतात. आता हलकंसं हे तेल आहे ना गॅस बंद करायचा आणि गार करून घ्यायचं आहे. हे बघा, यातली वाफ पण गेली आहे. थोडंसं गरम आहे हे तेल. आता या तेलामध्ये आपल्याला खडे मसाले आधी टाकून घ्यायचे आहे. अगदी कडकडीत तेलात टाकू नका, नाही तर ना हातावर येण्याची शक्यता असते. आता 1 चमचा यामध्ये मी हिंग घातला आहे. तर हिंग शक्यतो खडा हिंगच यामध्ये वापरा. मी त्याची पूड करून यामध्ये घातली आहे. विकतच्या हिंगामध्ये ना बऱ्याचदा गव्हाचं पीठ असतं, त्यामुळे शक्यतो खडा हिंगाचा वापर करा. त्याने स्वादही खूप छान येतो लोणच्याला.
आता एक छोटा चमचा मी यामध्ये हळद घातलेली आहे, कोमट तेलामध्ये हळद घातली बघा, आणि 2-3 तुकडे दालचिनीचे टाकले आहे. पूर्णपणे आता हे तेल आपल्याला गार करून घ्यायचं आहे. या गार तेलामध्ये आता पाव कप कश्मीरी लाल तिखट पावडर, पाव कप रेग्युलर लाल तिखट टाकायचं आहे. दोघंही तिखट व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. कश्मीरी लाल तिखट पावडर टाकल्यामुळे या लोणच्याला रंग खूप छान येतो. आता यामध्ये आपण आहे ना, जो मिक्सरवर फिरवून घेतलेला मसाला आहे तो टाकायचा आहे. त्यानंतर राहिलेले सगळे जिन्नस यामध्ये टाकून घेऊयात. तर बडीशोप, नंतर मोहरीची डाळ आणि मीठ टाकून घेतलं आहे. तर मीठ आणि तेलाचं प्रमाण योग्य घेतल्यामुळे आपलं लोणचं अगदी 2-3 वर्ष ठेवलं तरी खराब होत नाही. त्यामुळे मीठ आणि तेलाचं प्रमाण आपल्याला अगदी योग्य घ्यायचं असतं लोणच्यासाठी. आता हा जो लोणच्याचा खार आहे तो व्यवस्थित आपल्याला आधी एकदा मिक्स करून घ्यायचा आहे. आणि या ठिकाणी तुम्ही या कैरीच्या फोडी बघू शकता. फॅनखाली चांगल्या 5-6 तास आपण सुकवून घेतलेल्या आहे. अगदी मस्त कोरड्या झालेल्या आहे. यामध्ये अजिबात पाण्याचा अंश नाही आहे. आता एका मोठ्या बाउलमध्ये या काढायच्या आणि यावर तयार केलेला हा सगळा लोणच्याचा मसाला किंवा खार टाकून घ्यायचा आहे. आणि एखाद्या कोरड्या चमच्याने याला अगदी व्यवस्थित मिक्स करायचं आहे. हवं तर तुम्ही हातानेही हा लोणच्याचा खार इव्हनली या फोडींना लावून घेऊ शकतात, पण अगदी कोरडा चमचा वापरा आणि त्याने खालीवर करत चांगलं मिक्स करून घ्या. आता मी लगेचच ह्या बरणीमध्ये भरत नाही, तर मी काय करते नेहमी, तर यावर आता एखादी अशी जाळी किंवा असं एखादं ताट ठेवून रात्रभरासाठी असंच या भांड्यामध्ये ठेवते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी लोणचं बरणीमध्ये भरणार आहे. म्हणजे काय होतं की हा जो लोणच्याचा खार आहे ना तो या फोडींना व्यवस्थित लागतो. फक्त एक काळजी अशी महत्त्वाची घ्यायची आहे की कुठेही आपल्याला ओल्या चमच्याचा किंवा ओल्या भांड्याचा वापर करायचा नाही आहे, नाही तर लोणच्याला पाणी सुटतं, लोणच्याला फेस येतो. त्यामुळे ही काळजी घेणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी मी एक काचेची बरणी घेतली आहे. हवं तर तुमच्याकडे चिनी मातीची बरणी असेल तर ती तुम्ही घेऊ शकतात. तर या ठिकाणी ना बरणी आदल्याच दिवशी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे आणि उन्हामध्ये सुकवून मगच त्या बरणीमध्ये लोणचं भरायचं आहे. आता लोणचं भरलं गेलेलं आहे यामध्ये आणि खाली ना बरणीच्या असं एक रुमाल ठेवायचा आणि हलक्या हलक्या हाताने याला असं टॅप करायचं आहे. म्हणजे यामध्ये हे लोणचं व्यवस्थित भरलं जातं आणि लवकर तेल वरती येतं. आता असं एक कॉटनचा कापड घ्यायचा आणि यावर आपल्याला असं सुती कापडच बांधून ठेवायचं आहे. अजून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोज आपल्याला हे लोणचं दिवसातून एकदा तरी खालून वरपर्यंत चाळून द्यायचं आहे. ही प्रोसेस आपल्याला साधारण महिनाभर तरी करत राहायची आहे, म्हणजे आपलं लोणचं खराब होत नाही. लोणचं काढताना नेहमी कोरड्या चमच्याचाच वापर करा. आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.